आमचं बाळ फक्त अर्धा तास रील पाहतं, पण अर्ध्या तासामध्ये ते किती रील पाहतं हे माहिती आहे? एक सर्वसामान्य बाळ कुतूहलापोटी काही वेळा जास्त काळ एका ठिकाणी थांबतं, काही रील्सला झटकन स्क्रोल करत पुढे जातं, तेव्हा ते किमान 500 रील्स अर्ध्या तासामध्ये पाहून मोकळं झालेलं असतं. सतत बदलणारी दृश्य मेंदूला थकवतात. प्रत्येक नवीन रील म्हणजे नवा डोपामाइन हिट. मेंदू सतत नव्याची तहान ठेवतो. या ओव्हरबर्डनमुळे निर्णय घेणारा, एकाग्रता वाढवणारा मेंदूचा भाग थकतो आणि संभ्रम, बेचैनी, चिडचिड, उत्तेजना निर्माण होते. प्रत्येक रील सोबत मेंदूत नव्यानं डोपामाइन वाहतं, तेव्हा तात्पुरता आनंद आणि उत्साह निर्माण होतो, पण तो काही क्षणामध्ये नाहीसा होतो आणि पुन्हा नव्या रील्सची तहान लागते. पुन्हा नवा डोपामाइन हिट, पुन्हा नवा आनंद. अशा नॉनस्टॉप उत्तेजनेमुळे मग स्ट्रेस हार्मोन यायला लागतो आणि मग बेचैनी वाढते, ताण निर्माण होतो, झोप लागत नाही. रील्समध्ये डोळ्यावर चमकणारे रंगीबेरंगी फ्लॅशेस, आवाज या सगळ्यांमुळे हृदयाची गती, श्वासाची गती वाढत जाते. स्थिरता, शांतता, संयम हरवत जातो. त्यामुळे मग सारखं सारखं तेच तेच पाहावंसं वाटू लागतं आणि शेवटी व्यसन लागतं. सतत पाहिलं की डोळ्यावर ताण निर्माण होतो, झोपेवर परिणाम होतो. सतत दिसणारा निळा प्रकाश याच्यामुळे झोप उडते. एकाच अवघडलेल्या पोस्चरमध्ये फोनकडे पाहत राहिलं तर मग मान, पाठ, खांदे या सगळ्यांवर ताण निर्माण होतो. मेंदू सतत नवा इनपुट प्रोसेस करत असल्यामुळे मानसिक थकवा वाढतो आणि मग एकाग्रता संपते. अटेन्शन स्पॅन कमी होतो. दीर्घकाळ एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करणं कठीण होऊन बसतं. डिजिटल व्यसन लागतं. मोबाईल मिळाला नाही तर प्रचंड चिडचिड होते, आगपाखड होते. अगदी मारायला सुद्धा मुलं कमी करत नाही. पटकन कंटाळा येतो, कशातच मन रमत नाही. थोडक्यात काय तर अर्ध्या तासामध्ये शेकडो रील पाहताना मेंदूवर सतत डोपामाइन हिट, कॉर्टिसॉलचा वाहनं या सगळ्यांमुळे संभ्रम, थकवा आणि लक्ष विचलन अशी सगळी प्रतिक्रिया ही तयार होत असते. मुलांची सतत रील पाहण्याची सवय ही डिजिटल ॲडिक्शनला आमंत्रण देते. ते जर थांबवायचं असेल तर पालक आणि शिक्षकांनी एकत्रितपणे काम करणं खूपच गरजेचं आहे. रील्स पाहू नको, मोबाईल पाहू नको असा उपदेश करून चालणार नाही. पालकांना स्वतः सुद्धा मोबाईल पाहण्यापासून स्वतःला परावृत्त करावं लागेल. मुलांना वेळ द्यावा लागेल, त्यांच्याबरोबर खेळावं लागेल. त्यांच्यात आपला वेळ इन्व्हेस्ट करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. मोबाईल, टॅब जेवणाच्या वेळी, झोपण्याच्या पूर्वी, अभ्यासाच्या वेळी घेणं टाळलं पाहिजे. अशा प्रकारची आचारसंहिता सुद्धा आपल्याला तयार करावी लागेल. खेळ, चित्रकला, वाचन, संगीत, मैदानी खेळ असे आकर्षक पर्याय उपलब्ध करून द्यावे लागतील. त्यांच्यासोबत आपल्याला सुद्धा तिथे खेळावं लागेल. हे जर आपण करू शकलो तर आपण या मोबाईलच्या ॲडिक्शन पासून आपल्या मुलांना वाचवण्यासाठी काहीतरी केलं असं म्हणता येईल.